नमस्कार, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रायरेश्वर किल्ल्याबद्दल माहिती। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। रायरेश्वर गड हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गड किल्ला असून हा भोरपासून सुमारे 62 किलोमीटर अंतरावर आहे, तर सातारा जिल्ह्यातील धोम धरणपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ वयाच्या 44व्या वर्षी अखंड 28 वर्ष केलेल्या अथक परिश्रमातून साकारले गेले। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्या करवी आचंद्र सूर्य असेपर्यंत चिरकाल टिकणारे स्वराज्य वृंदावन करून ते श्री रायरेश्वर जवळ स्थापित केले। संपूर्ण दगडी एकाच दगडात कोरलेले, चारी बाजूंनी पंच पाकळ्या वर शिवलिंग असे या स्वराज्य वृंदावनाचे स्वरूप आहे। रायरेश्वराच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतली। हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा आहे। दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे। रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र किल्ल्यातील एक किल्ला आहे। हे सह्याद्री पर्वतरांगांमधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे। किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 27 एप्रिल 1645 ला येथे स्वराज्याची शपथ घेतली होती। त्यामुळे या मंदिराला हिंदवी स्वराज्य रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे। रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार 16 किलोमीटर लांब पसरला आहे। रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते। उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात। तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात। येथे 5 ते 7 विविध रंगाची माती आढळते। पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाके खिंडीचे रोमांचक उभे करणारे दृश्य पाहावयास मिळते। छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्वर गड। वयाच्या केवळ 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले। मुठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली। हिंदवी स्वराज्यासाठी मुठभर मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले। 5 मुसलमानांनी 5 शाहींच्या विरोधात लढत एक प्रदेश जिंकला। केवळ 50 वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले। महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदू धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले। छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्य विधाते म्हणून स्वराज्याची जनता पाहू लागली। काही जण तर त्यांना हिंदूपती पातशाह म्हणू लागले। शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले आणि जिभेवर रामनाम राखून ठेवले। सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली। वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेदे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या 12 मावळातील सवंगडी यांच्या साथीने 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्याची शपथ घेतली। रायरीचे पठार भोरपासून 28 किलोमीटर अंतरावर आहे। पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे। दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे। या प्रदेशातील रायरेश्वर शिखर हे 1373 म्हणजेच 1373 मीटर उंचीचे आहे। गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे। रायरेश्वरावर पाहण्यासारखी पांडवकालीन शिवमंदिर, 7 रंगाची माती, पांडवकालीन लेणी, गोमुकुंड, छान असा सूर्योदय आणि सूर्यास्त, अस्वलखिंड म्हणजेच नाकिंदा। रायरेश्वराचे पठार हे 17 ते 18 किलोमीटर पसरलेले आहे। या पठारावरील वृषभ ऋतूत पाहण्यासारखे असते। पठारावरून आजूबाजूला असलेली काही ठिकाणे दिसतात। पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, कमळगड, रायरेश्वर मंदिर। रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी वाईमार्गे जाता येते। अगदी गडाच्या पायथ्याला गाडी लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 20 मिनिटांची चढण पार केल्यानंतर आपण गडावर जाऊ शकतो। सह्याद्रीच्या विविध रूपांचा आस्वाद या ठिकाणी घेता येतो। परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असून या गडावर रायरेश्वर पठाराची लांबी 11.4 किलोमीटर असून रुंदी 1.2 किलोमीटर आहे। किल्ल्याची भटकंती करणारे अगोदर रायरेश्वराला भेट देतात। गडावर जाण्याच्या वाटा। रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत। कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर लागतेच। टिटे धरण कारले बाजूने,
पुण्याहून भोर मार्गे आंबवडे म्हणजेच भोर गाव व तेथून टिटे धरण कार्ले बाजूने रायरेश्वरावर जाता येते। या मार्गाने गडावर जाण्यास साधारण 3 तास लागतात। वाट काही ठिकाणी अवघड आहे। भोर रायरी मार्ग। भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी 11 व सायंकाळी बस येते। याच वाटेला सांबरदऱ्याची वाट म्हणून देखील संबोधली जाते। या वाटेने रायरेश्वरा गाठण्यास 2 तास लागतात। केंजळगडावरून सुण दऱ्याने किंवा श्वान दऱ्याने सुद्धा रायरेश्वराला जाता येते। धन्यवाद।